होणार. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करण्याचा कडूंचा इशारा. शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात मनोज जरांगे ही मैदानात. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे नागपुरात. शेतकऱ्यांवर रात्री लाठीचार्ज करण्याचं सरकारचं प्लॅनिंग होतं. बडे मुद्देमध्ये बच्चू कडूंचा मोठा आरोप. न्यायालयाच्या आडून सरकार खेळी करत असल्याचा रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप. विरोधकांचा 1 नोव्हेंबरला मतदार यादीच्या मुद्द्यावर मोर्चाची अंतिम रूपरेषा ठरवण्यासाठी विरोधकांची मुंबईत बैठक. मतदार यादीतील घोळासंदर्भात आज पुन्हा राज ठाकरेंचा लावले तो व्हिडिओ. मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात करणार प्रेझेंटेशन. पीएसआय गोपाल बदनेचा मोबाईल पोलिसांनी केला जप्त. बदनेच्या नातेवाईकांनी फलटण पोलीस ठाण्यात मोबाईल जमा केल्याची माहिती. प्रकरणाच्या तपासाला येणार गती. आणि बिहारमध्ये 2/3 बहुमतानं एनडीए सत्तेत येणार असल्याचा गृहमंत्री अमित शहांना विश्वास. बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमारांचीच लाट. नेटवर्क 18ला दिली विशेष मुलाखत. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. आज मुंबईमध्ये बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला. भर रस्त्यात बसूनच सरकारच्या शिष्टमंडळाशी बच्चू कडू यांनी चर्चा केली. कर्जमाफी कधी करणार असा सवाल विचारत त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून चर्चा करू अशी माहिती शिष्टमंडळाने दिली. बच्चू कडूंनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. एकदाही जिल्हाधिकाऱ्यांनी फोन केला नाही. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी कुणाची असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला. तर पोलिसांनी बळाचा वापर केल्यास आम्ही ताकद दाखवून देऊ असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे नागपूरला रवाना झाले तर शेतकऱ्यांसाठी आता जरांगे पाटीलही मैदानात उतरले. नाशिकमधून आलेल्या शेतकऱ्यांनी हिंगणा मार्गावर ठिय्या मांडला. त्यामुळे हिंगण्यावरून नागपूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागली. बच्चू कडूंच्या आंदोलनाला चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अन्यथा चोपड्यात मोठं आंदोलन उभं करू असा इशारा चोपडा तालुक्यातील शेतकरी कृती समितीनं दिलाय. राज्य निवडणूक आयोगानं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलाय. 11 नोव्हेंबरला मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं महापालिका प्रशासनाला दिलेत. या आरक्षण सोडतीवर 20 नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवल्या जाणार असून 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच राजन पाटलांनी राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. अजित पवारांच्या पक्षाकडून सहकार परिषदेचे अध्यक्षपद मिळालं होतं आणि त्यामुळे राजीनामा देत असल्याचा खुलासा राजन पाटील यांनी केलाय. गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर कडाडून टीका केली. विरोधकांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलंय. मुंबईत 1 नोव्हेंबरला याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. यावरून सदावर्तेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. धाराशिवमध्ये अंतर्गत रस्त्याच्या विकास निधीवरून वाद निर्माण झालाय. भाजप कार्यकर्त्यांकडून धाराशिवमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरच्या माध्यमातून खासदार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा साधण्यात आलाय. नाशिकमध्ये सटाणा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांनी खामताने कंधाने मार्गावर रास्ता रोको केला. नुकसानीची तुटपुंजी भरपाई देऊन सरकार अन्याय करतंय असा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी योग्य भरपाई देण्याची मागणी केली. आता एक मोठी बातमी. सत्याचा मोर्चासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येते. शिवसेना ठाकरे गटानंतर आता मनसेचं प्रेझेंटेशन होणार आहे. आज रंगशारदा इथे होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे स्वतः निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करणार आहेत. ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यादीमधील घोटाळ्यावर मनसेकडून प्रेझेंटेशन होणार आहे. प्रेझेंटेशन सोबत राज ठाकरे लावले तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार आहेत.
एक मोठी बातमी. गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे. विरोधकांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलंय. मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. याच मोर्चाला विरोध करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी डीसीपी प्रवीण मुंडेंची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे. दरम्यान राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत सदावर्तेंनी टीका केली आहे. हा लबाडांचा मोर्चा आहे. इतरांना जसे कायदे लागू असेल त्यांना जो नियम तोच नियम राज, उद्धव आणि शरद पवारांच्या मोर्चाला असेल असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका केली आहे. हा ढोंग्यांचा मोर्चा आहे, हा लबाडांचा मोर्चा आहे, हा बहुरुपयांचा मोर्चा आहे, हे फसवा फसवीचा मोर्चा आहे. आणि म्हणून ह्या ढोंग्यांनी जे आहे इतरांना ज्याप्रमाणे कायदे लागू आहेत त्यांना जो नियम आहे तो शरद पवारच्या मोर्चाला, उद्धवच्या, राज ठाकरेच्या मोर्चाला असला पाहिजे. ते हे काही कायद्यापेक्षा मोठे नाहीत. आझाद मैदान ठिकाण ठरवून दिलेलं आहे उच्च न्यायालयाने. त्याच्या व्यतिरिक्त मोर्चा दुसरीकडून निघू शकत नाही. आणि जर कायद्याचा भंग करणार असतील तर तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याकरिता आज आम्ही माननीय डीसीपी झोन 1 मुंडे साहेबांना, त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना, त्याचबरोबर राज्य सरकारला जे आहे आम्ही तक्रारी दाखल केलेल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांच्या संभाव्य राजकीय युतीवर भाष्य करताना राणे यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर राज्यात दुष्काळ पडेल असं म्हणत नारायण राणेंनी त्यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे हे राजकारणातील एक विकृत व्यक्तिमत्व आहेत असंही ते म्हटले. राणेंच्या या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं असून शिवसेना आणि मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राणेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. काय होणार आहे, काय करू शकणार, दोघांची क्षमता माहिती असते. उद्योग बरोबर एकूण काही गोष्टी राहिले फक्त काय कळत नाही त्याला. मी कालच्या कुठेतरी म्हणालो राजकारणाला उत्कृष्ट हे आहे व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून राज्य निवडणूक आयोगानं आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले. महापालिकेची 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढली जाणार आहे. धाराशिव अंतर्गत रस्त्याच्या विकास निधी थांबवल्याचा वाद पेटलाय. पक्षप्रवेश करतो असं सांगून शहरातील विकास निधी पालकमंत्र्यांकडून थांबवून घेतला असं बॅनर भाजपकडून लावण्यात आलेत. या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी येत्या 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. महिलांनी या कालावधीत आपलं ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलंय. लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय. याविषयीचा शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे. बहुतांश लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केलं असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीवरील चर्चेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित केली आहे. यावेळी घरांच्या किमती कितीनं कमी होणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्यानं ग्राहकांबरोबरच सिडकोचंही लक्ष लागलंय. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई महानगरपालिकेनं JVLR ते कफ परेड पर्यंतच्या भूमिगत मेट्रो 3 मध्ये अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मोठ्या व्यावसायिक आणि निवासी संकुलं भूमिगत पदपथांद्वारे मेट्रो 3ला जोडली जातील. मुंबई महानगरपालिकेनं या संदर्भात 8 प्रस्तावांना मान्यता दिली आहे. बहुप्रतीक्षित DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा मंडाळे ते चेंबूर मार्गाच्या उद्घाटनासाठी MMRDAला अद्याप मुहूर्त मिळाला नाहीये. यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या वेळी या प्रकल्पाचं लोकार्पण करण्याचा MMRDAचा प्रयत्न होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात CISFनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेतलाय. विमानतळाच्या संचालनालयाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय.
भायखळ्याच्या वीरमाता जिजामाता भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये सर्पालय उभारण्यात येणार असून यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे येत्या काही महिन्यात सर्पालय उभारण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे। राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प सध्या मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतलाय। यंदा ऑक्टोबर महिना हीटपेक्षा पावसानंच गाजतोय। दिवाळीनंतर पाऊस ओसरेल अशी अपेक्षा असतानाच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही पावसाची चिन्ह आहेत। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला देण्यात आलेले पावसाचे इशारे कायम आहेत। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। यंदाच्या खरीपातील सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी नोंदणी सुरू होणार असून 15 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। पणन महामंडळ बारदाना खरेदीची प्रक्रिया राबवणार असून यंदा त्याचा तुटवडा भासणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। समुद्रामध्ये वादळ सदृश्य वातावरणाचा मोठा फटका मच्छीमारी व्यवसायाला बसला असून मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यापासून वादळी वातावरणामुळे मच्छीमारी व्यवसाय वारंवार ठप्प होतोय। सिंधुदुर्गासह परराज्यातील मच्छीमार नौका या देवगड बंदरात सुरक्षेच्या कारणास्तव दाखल झाल्यात। जळगाव जिल्ह्यातल्या यावल इथल्या बस स्थानकावर चोरी करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून 34,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जागतिक व्यापारातील तणाव आणि पुरवठा साखळीतील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी भारताचा ब्लू इकॉनॉमीकडे वेगानं होत असलेला प्रवास मांडला। भारत हा केवळ स्थिर दीपस्तंभच नाही तर 21व्या शतकात सागरी विकासातून जगाला दिशा दाखवणारा देश ठरू शकतो असा दावा त्यांनी केलाय। शिक्षक भरती प्रक्रियेसाठी राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलचा काटेकोरपणे वापर करण्यावर भर द्या। तसंच सर्व शाळा आणि महाविद्यालयांना या प्रणालीचा लाभ मिळण्यासाठी त्रुटीविरहित मानक कार्यपद्धती तयार करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले। एसटी महामंडळाला दिवाळी हंगामात 301 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय। 18 ते 27 ऑक्टोबर या दिवाळीच्या 10 दिवसात एसटीनं दररोज सरासरी 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे। यंदाच्या हंगामात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागानं मिळवलंय। तथापि एसटीला दैनंदिन 34 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचं लक्ष्य मात्र गाठण्यात अपयश आलंय। सायबर गुन्हेगारांकडून शेअर मार्केट डिजिटल अरेस्टचा धोका कायम असताना व्हॉट्सअॅप हॅकिंग, सिम स्वॅप पाठोपाठ आता कॉल मर्जिंग स्कॅमचा नवा धोका समोर आलाय। हे गुन्हेगार मोबाईलवरील कॉल मर्ज फीचरचा गैरवापर करून ओटीपी मिळवतात आणि पैसे चोरतात। त्यामुळे यापासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय। भाजपचे राणा पाटील आमदार असलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका घेतलेली आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमधील घटक पक्षाला वगळून बैठक घेत पालिका लढवण्याचा निर्धार केलाय।